येणार कोण? साहेब साहेब, अरे काय तुम्ही त्या येडापायशी बोलतात? मला बोला ना. अरे भाऊ, इलेक्शन चालू आहे, आम्हाला प्रचारासाठी फिरावं लागतं. इलेक्शन? भाऊ, पायातली कोल्हापुरी चप्पल ही आपली निशाणी आहे. तुझा बहुमूल्यवान आम्हाला भेटला पाहिजे. हो नक्कीच, तुम्हालाच. फक्त ते जरा. हो. अरे येऊन येऊन येणार कोण? चांगलं बोलला रेखाताई. आपल्या गावासाठी काय करा? आता बघा, तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर सगळ्यात आधी आम्ही मुलांसाठी वाचनालयाची सोय करू. आणि तुम्ही बघत असाल की गावात दारूची समस्या किती वाढली, तर आम्ही हे गाव नशामुक्त देखील करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दवाखाना. गावात दवाखाना नाहीये, लोकांना किती लांब लांब जावं लागतं. तर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर गावात एक दवाखाना पण चालू करू. फक्त तेवढं तुम्ही चमकणारे दात लक्षात ठेवा. हो ताई, नक्कीच. येत्या निवडणुकीला तुमचे दात चमकले असं समजा तुम्ही. खूप चांगलं बोलले रे. चला बाबूराव साहेबांना भेटू. नमस्कार बाबूराव साहेब. बाबूराव साहेब, येत्या इलेक्शनला जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही आमच्यासाठी काय कराल? तुमच्यासाठी नाही, आपण पुऱ्या गावाचा विचार करूया. तुम्ही येताना बघितलंच असेल, त्या गावामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळून येत नाही. तो आपण पहिलेच सुधारायचा रस्ता. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट, आपल्याला हे गाव हागणदारी मुक्त करायचं. आपल्या गावातले गावकरी सकाळ उठून एकमेकांच्या शेतात आपले गुरुज उभे करून येतात. हे काय आवडत नाही बाबा आपल्याला. त्याच्यामुळं प्रत्येकाला एक एक शौचालय बांधून ठेवायचं ठरवलंय. बाकी पहले करो मतदान.
बिर्ला कॉलेज NSS युनिट सादर करीत आहोत मतदान. एकताईला निवडा, एकताईला निवडा. मी रेखा, आपल्या हसवून दिणाऱ्या पार्टीची कार्यकर्ता आणि आपली निशाणी तर तेवढ्याच चमकणारे दात लक्षात ठेवा. हो हो आठवड्याचा चिवडा. एकताईला निवडा. ताई बाई अक्का विचार करा पक्का. शिका. नमस्कार वहिनी. नमस्कार ताई. मी हेमा, आपल्या बोलपटलाच्या संघटनेची कार्यकर्ता. तुमचं मत देऊन आम्हाला विजयी करा आणि खूप काही करू तुमच्यासाठी. पण तेवढं लक्षात ठेवा. हो हो या ताई बाई अक्का विचार करा पक्का. आणि येऊन येऊन येणार कोण? बाबूराव शिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? बाबूराव शिवाय आहेच कोण? कोण येतं यात? नमस्कार आई. नमस्कार साहेब. आम्ही आलो. नाही नाही ओके. अरे उठा बाबूराव साहेब आले. नाही नाही उठणार इथे. बाई जरा येत्या इलेक्शनला आपण उभं राहिलो आहे. आपली निशाणी आहे कोल्हापुरी चप्पल. तुमचा भाऊ म्हणल्या होत आम्हालाच भेटलं पाहिजे. बाई आल्यावर या. काय? आपलं कागदाचं नाव आहे. लक्षात येतो. अरे येऊन येऊन येणार कोण? बाबूराव शिवाय आहेच कोण? साहेब साहेब मला बोला ना. अरे भाऊ इलेक्शन चालू आहे. आम्हाला प्रचारासाठी फिरावं लागतंय. इलेक्शन भाऊ पायातली कोल्हापुरी चप्पल ही आपली निशाणी आहे. तुझा भाऊ म्हणले होत आम्हालाच भेटलं पाहिजे. हो नक्कीच तुम्हालाच. फक्त ते जरा. हो अरे येऊन येऊन येणार कोण? मंडळी आज नेत्यांची सवारी लोकांच्या घरोघरी फिरतीये. आज मस्का लावण्यासाठी लोकांकडनं मतं मागण्यासाठी आज लोकांना मस्का लावला जातोय. आता बघूया पुढे काय होतं ते. हे नमस्कार नमस्कार नमस्कार. मग येत्या इलेक्शनला तुम्ही कोणाला वोट करणार आहात? मी ठरवलंय माझं मत मी रेखाताईंना देणार. अहो गेल्या वेळेस खूप काही केलं तिने आपल्या गावासाठी. तसं तर हेमाताई पण खूप काही करतात. मला असं वाटतंय माझा वोट बाबूराव साहेबांनाच, कारण की त्यांचं व्यक्तिमत्व फारच चांगलं आहे. बरं असं म्हणताय आपण एक काम करूया. आधी तिन्ही सदस्यांना भेटूया आणि मग ज्यांचे विचार आपल्याला पटतील आपण त्यांना मत देऊया. काय म्हणतात ताई? बरोबर आहे. चला ना आपण पहिले हेमाताईकडे जाऊ. हो तसंही चालेल. चला. हेमाताई, येत्या निवडणुकीला जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही आमच्यासाठी काय कराल? जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर सर्वात आधी आम्ही गावात पाण्याची आणि पिण्याची सोय करून देऊ. तुम्हाला तर माहितीच आहे ना पाण्याची किती टंचाई आहे. तुम्हाला किती दुरून पाणी आणावं लागतं. सगळ्यांच्या घराच्या बाहेर एक नळ काढून आणि राहिला प्रश्न विजेचा की दिवसातून 2 तास येतात की आपण वाढून घेऊया. असे खूप काही कार्य करायचे. पण तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. अरे येत्या निवडणुकीला आमचं मत तुम्हाला मिळालं म्हणून सांगा. फार चांगल्या बोलल्या रेखाताई. या रेखाताईंना भेटूया. रेखाताई नमस्कार. नमस्कार. ताई हा. येत्या निवडणुकीला जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही आपल्या गावासाठी काय कराल? आता बघा तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर सगळ्यात आधी आम्ही मुलांसाठी वाचनालयाची सोय करू. आणि तुम्ही बघत असाल की गावात दारूची समस्या किती वाढले तर आम्ही हे गाव नशामुक्त देखील करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दवाखाना. गावात दवाखाना नाहीये. लोकांना किती लांब लांब जावं लागतं. तर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर गावात एक दवाखाना पण चालू करू. फक्त तेवढं तुम्ही चमकणारे दात लक्षात ठेवा. हो ताई नक्कीच. येत्या निवडणुकीला तुमचे दात चमकले असं समजा तुम्ही. हा, हा. बरोबर. हा. खूप चांगलं बोलले रे. चला बाबूराव साहेबांना भेटू. नमस्कार बाबूराव साहेब. नमस्कार नमस्कार. बसा. बाबूराव साहेब येत्या इलेक्शनला जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही आमच्यासाठी काय कराल? तुमच्यासाठी नाही आपण पुऱ्या गावाचा विचार करूया. तुम्ही येताना बघितलंच असेल या गावामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळून येत नाही. तो आपण पहिलेच सुधारायचा रस्ता. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट आपल्याला हे गाव हागणदारी मुक्त करायचं. आपल्या गावातले गावकरी सकाळ सुटून एकमेकांच्या शेतात आपले बुरुज उभे करून येतात. हे काय आवडत आहे हो आपल्याला. त्याच्यामुळं प्रत्येकाला एक शौचालय बांधून ठेवायचं ठरवलंय. बाकी पाणी वीज पुरवठा वगैरे सगळं आपण काम करणार आहे. फक्त आपली सत्ता आली म्हणजे कामाला सुरुवातच झाली समजा. चला मग येत्या इलेक्शनला आमचं वोट नक्कीच तुम्हाला समजा. फार चांगले बोलले बाबूराव साहेब. मला रेखाताईचं पण बोलणं पटलं आहे.
हेमाताईबद्दल तुमचं काय बोलणं आहे? नाही, खूप चांगलं बोलल्या. आता बघूया पण येत्या निवडणुकीला कोणाला निवडून द्यायचं ते. आणि तसंही रेखाजींचं व्यक्तिमत्व खूप चांगलं होतं. पाहिलं मित्रांनो, आज लोक उमेदवारांकडे जाऊन आपापली इच्छा व्यक्त करत आहेत. आज नेते लोकांना असे गोलगोल फिरवतात. आज लोकही तशीच आळशी झालेली आहेत. आता रेखाताई निवडून येणार की हेमाताई की आपले बाबूराव हे पाहूयात. हे मतदानानंतर. अरे हेमा गेली रेखा गेली आता कुणाचं नाव? अरे हेमा गेली रेखा गेली आता कुणाचं नाव? आला बाबूराव आला, आला बाबूराव, आला बाबूराव आला, आला बाबूराव. धन्यवाद. तुम्ही जो माझ्या विश्वास दाखवून मला या निवडणुकीमध्ये निवडून दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवलात त्याच विश्वासाने सांगतो या गावाचा कसा विकास भरभराटीला आणतो ते बघाच. बरं, येतो मी. आणि जोर से बोलो जय माता दी. जोर से बोलो बाबूराव साहेबांचा विजय असो. बाबूराव साहेबांचा विजय असो. बाबूराव साहेबांचा विजय असो. 1 वर्षानंतर. रस्त्यात खड्ड्यात रस्ते तेच कळेना. बाबूराव म्हणालेला रस्ते बांधू दे. कसले याचे रस्ते सगळ्या हवेत बांधतात. कोणाचं पुरू चाल पायाखाली. शौचालय बांधून देईल म्हणालेला. अहो इथे तर लोक आता येतं रस्त्यावरच रांगोल्या काढतात. काय दादा? अहो दादा, या बाबूराव फसवलं किंवा आपल्याला रस्ते बांधून देईल, शौचालय बांधून देईल. अहो इथे तर आताही लोक रस्त्यावरच रांगोल्या काढतायत. हो ना, पाण्याची सोय करून देणार होते पण अजून गावात नळ आले नाही. अरे पहिल्या दिवसामधून 2 तास तरी वीज असायची. आता तर काय बस झाली. मला असं वाटतंय आपल्याला एकदा तरी बाबूराव साहेबांना भेटायला हवं. बरोबर आहे, बरोबर आहे. चला. नमस्कार बाबूराव साहेब. नमस्कार. बाबूराव साहेब, तुम्ही म्हणाले होते रस्ते बांधून देईल, हो. शौचालय बांधून देईल, पण अजून कामाला सुरुवातच झाली नाही. हे बघा, या सर्वांची यादी करून मी वरच्या ऑफिसला पाठवली आहे. तिकडनं अजून काही निर्णय आला नाही. तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आणि ते पाण्याचं बाई, तुमच्या पाण्याचं बघण्यासाठी एवढे आमच्याकडे निधी नाही की तुमच्या पाण्याचं पण बघायला. हे बघा, मला आता एका अर्जंट कामासाठी बाहेरगावी जायचंय. तिकडनं आल्यावर आपण बघू काय कामाचं आहे ते. अरे पण येता या आता, मला जायचं. अरे काय हे असे ऐकून पण घेत नाही. एकतर काय काम केलं नाही आणि ऐकत पण नाही. आता काय घ्यायचा निर्णय? यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. आपण यांना पदावरूनच बरखास्त करू. बरोबर बोलतात ताई. अरे उठलाच पाहिजे, उठलाच पाहिजे. अहो अन्याय विरुद्ध आवाज. अन्याय विरुद्ध आवाज उठलाच पाहिजे. अन्याय विरुद्ध आवाज उठलाच पाहिजे. अरे साहेबांचा फोन. हॅलो, नमस्कार साहेब. आज कसं काय फोन करण्यात आला आम्हाला? काय हो साहेब, काय बोलताय तुम्ही? मला माझ्या पदावर काढून टाकण्यात आले? अहो पण साहेब, का काय कुणी तक्रार केली म्हणून? अहो पण साहेब ऐकून घ्या. अहो हॅलो हॅलो. अरे देवा. भारतीय संविधानानुसार मतदान हा आपला मानवी हक्क आहे. पण आज किती लोक आपला हक्क गाजवतात. मित्रांनो, मतदानाचा दिवस आज हॉलिडे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि त्यामुळे बाबूराव सारखे नेते निवडून येतात. आपण सरकारला कोसत बसतो. मित्रांनो, विचार करा. आपण योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन योग्य त्याच उमेदवाराला निवडून दिलं असतं तर आजची ही परिस्थिती आली नसती आणि बाबूराव सारखे नेते निवडून आले नसते. आता तुम्हीच ठरवा, बाबूराव सारख्या भ्रष्टाचारी नेत्याला निवडून जायचंय का एखादा प्रामाणिक नेता? सोनू, तू आता तरी वोटिंग करणार आहेस का? नेत्याने निवडणारी कोण? पब्लिक पब्लिक पब्लिकची निवड कशी? मोठी मोठी नेत्याची ओळख कशी? खोटी खोटी. सोनू, तू आता तरी वोटिंग करणार आहेस का? धन्यवाद. भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पवित्र राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात
समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू. बाकी दिलेला आहे. म्हणजे त्या दिवशी आपल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्याचा दिवस जो आहे त्या अध्यक्ष माननीय वंजारी साहेब हे आपले आहेत. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री माननीय यादव सर, बिर्ला कॉलेज. त्यानंतर माननीय मॅडम अर्चना प्रधान. पत्रकार श्री जाधव हे आधी वाटतच नव्हतं की मला बक्षीस मिळेल, कुठले प्रश्न येतील, काय येतील, काही कळत नव्हतं. पण आता बक्षीस मिळाले, खूप आनंद झाला आहे. काय काय प्रश्न होते आणि त्यावेळेस तुझी काय मनस्थिती काय होती परीक्षेला बसली त्यावेळेस? प्रश्न म्हणजे हे MCQ टाईपचे सगळे प्रश्न होते. पण तेव्हा असं काही वाटलं नव्हतं की काय बक्षीस मिळेल नाही मिळेल. पण आता छान वाटतं. आता तुझं पुढचं ध्येय काय? तू ह्या सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये प्रथम पारितोषिक मिळत, तुला पुढं काय बनायचं? तुझी काय एम असेल ना, तुझं उद्दिष्ट काय?
नाही, अजून असं काही ठरवलेलं नाही आहे, पण आता ह्यामुळे मला जी या विषयामधली जी जास्त माहिती झाली आहे ती मी माझ्या वयाच्या इतर मैत्रिणींना करून देण्याचा प्रयत्न करीन. भारत माता की भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने 138 कल्याणपती मतदारसंघामध्ये सकाळी एका रॅलीचे आयोजन केले होते. आज 25 जानेवारी हा मतदार दिन राष्ट्रीय मतदार दिन असल्या कारणास्तव या ठिकाणी जे काही बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रॅलीचे आयोजन केले होते त्या ठिकाणी जे काही शिक्षक आणि त्यांचे काही टीचर लोक आपल्यासोबत आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासमोर सर काय वाटतं आज जी काही रॅली आयोजित केली आपण मतदान दिनानिमित्ताने जे काही जनजागृती करण्यासाठी, तर ह्या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही काय बोलू शकता? मी पहिल्यांदा तर या 138 मतदार संघामधले सर्व जे काही कर्मचारी आहेत आणि प्रधान मॅडम आहेत तर त्यांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी एवढं मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि खरोखर आजची गरज आहे. कारण आपल्याकडे हा मतदानचा हक्क जो आहे तर बऱ्याच लोकांना हक्काबद्दल आज माहिती नाही आहे आणि या हक्काचा फायदा बरेचसे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दुसरे लोक घेत आहेत. मुळात हा राईट आपल्याला घटनेने दिलेला आहे, तर या राईटची अवेअरनेस खरोखर या लोकांमध्ये झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या देशामध्ये जी काही लोकशाही आहे तर ही लोकशाही या ठिकाणी सुदृढ होईल. अन्यथा या ठिकाणी आपण नेहमी सांगतो की भारत देश हा इतर देशाच्या तुलनेमध्ये मागासलेला आहे, परंतु मुळात जिथं लोकशाहीवर हा देश आधारलेला आहे ती लोकशाही जर आपल्याला जर स्ट्रॉंग करायचं असेल, खंबीर करायचं असेल तर खरोखर या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला ती करता येईल. जरा आपली लोकशाही खंबीर करायची असेल तर लोकांनी जनजागृती झालीच पाहिजे लोकांची आणि लोकांनी व्यवस्थित मतदान केलं तरच ही याच्यामध्ये बदल होईल. या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत का जे आपल्या ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले, पण त्याच्या काय सांगू शकता तुम्ही आज ज्या रॅलीमध्ये सहभागी झालात आणि रॅलीचा तुम्हाला काय अनुभव काय? रैली जो हुआ तो उसे जो पार्टिसिपेशन थे, लोग जो थे, जब रैली चल रहा था तो लोगों को एक मैसेज जा रहा था. जब स्लोगन्स बोल रहे थे तो उनको एक मैसेज जा रहा था कि हमारा क्या हक है और हमें किस लिए लड़ना चाहिए. आज हमें एक हक मिला और हम उसका यूज़ नहीं कर रहे, तो लोगों को ये मैसेज जा रहा था रैली के टाइम में कि तुम्हारे पास हक है तो तुम उसे यूज़ करो, वोट करो और आपको जो चाहिए वो नेता लो. तो इसका एक आइडेंटिटी भी मिलता है क्योंकि यूथ्स है तो यूथ्स ही फ्यूचर है इस देश का. तो एक यूथ्स के लिए भी हम जो यूथ्स है हमें एक मोटिवेशन मिला कि हमारे पास वोटर का एक हक है तो हमें उसे यूज़ करना चाहिए. और ये रैली से हमें बहुत कुछ सीखने भी मिला कि हमें पद्या नाटक हुआ तो एक कॉन्फिडेंस लेवल भी बच्चों के अंदर बढ़ा, एक मोटिवेशन भी आया, उनको पर्सनल एक्सपीरियंस भी मिले, तो इससे ऐसा बहुत सारा फ़ायदा हुआ. आपला हक्क काय आहे आणि आपला हक्क आपण कसा गाजवला पाहिजे यासारखं आम्ही ह्या ठिकाणी लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तसे या ठिकाणी अजून काही विद्यार्थी आपण त्यांच्या तुम्ही ह्या रॅलीमध्ये जे काही पथनाट्य सादर केले त्यामध्ये तुम्ही जे काय आपले नेते कसे असावे, त्यांनी कसं काय केलं पाहिजे, आपला विकास कसा झाला पाहिजे हा तुम्ही प्रेझेंटेशन या ठिकाणी केलं. पण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात ज्यावेळेस वावरतात त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? ओके, म्हणजे निवडताना एखादा नेता निवडताना तुम्ही काय करा? आपण प्रत्येकजण कसा नेता निवडायचा यापेक्षा आपण आधी मतदानासाठी पुढे जायला पाहिजे. कारण की आपण नेता निवडण्याचा तेव्हा हे पूर्ण होईल जेव्हा आपण एखादा नेता आपण स्वतः मतदान करायला जाऊ. जेव्हा मतदान होईल तेव्हा कोणता नेता निवडून होईल. सो माझं आधी हे आहे की आपल्याला जसे हक्क दिलेले आहेत, आपल्याला स्वातंत्र्य प्रत्येकाचे हक्क, व्यक्तिमत्व असे हक्क दिलेत आपल्याला संविधानाने, ते हक्क आपण बजावले पाहिजे, त्यांना पूर्ण केले पाहिजे. त्यातमधलं मतदान हा हक्क आहे. प्रत्येकाने मतदान हा हक्क बजावावा असं माझं वैयक्तिक आणि बिर्ला कॉलेज NSS युनिटकडून आम्ही सांगतो. आणि आम्ही त्यावेळेचं बघण्याचा दृष्टिकोन असा असेल की तो एक नेता आहे आणि त्याच्यावर पूर्ण जे काही बाजूचे जे काही एरियाज आहेत किंवा काही ते पूर्ण डिपेंड आहेत. सो
डिपेंड तो एक नेता सगळ्यांवर सगळे लोक त्या एका नेत्यावर डिपेंडेड. सो तो नेता कसा असावा हे सर्वांनी मिळून ठरवायला पाहिजे आणि त्यांच्या विचाराने त्याने काय कार्य केलेत किंवा काय करू शकतो किंवा त्याचं प्रत्येकाचं चारित्र्य ते कसं आहे प्रत्येकाने ते ओळखून आपलं मतदान करावं आणि योग्य तो डिसिजन्स घ्यावा. आपला नेता कसा असावा, त्याचे चारित्र्य कसं आहे, तो कसा वागतो, त्याच्या परिसरात त्याची कॅटेगरी काय आहे, हे सगळं मुद्दे बघून आपण मतदान केलं पाहिजे. अशा प्रकारच्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केलं. अजून काही विद्यार्थी या ठिकाणी आपण त्यांच्या संवाद ज्यावेळेस तुम्ही मतदानाचे पिरियड असतो किंवा ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस तुम्ही आता पथनाट्याद्वारे सांगितलं का असं केलं पाहिजे, मार्गदर्शन तुम्ही केलं, चांगलं परफॉर्म केलं, परंतु ज्यावेळेस ते निवडणुका लागतात त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल, तुम्ही लोकांमध्ये काय जागृती करू शकता त्या पिरियडमध्ये? त्यावेळेस म्हणजे मतदान हा हक्क सगळ्यांनीच बजावला पाहिजे. काही जण हॉलिडे म्हणून स्पेशल म्हणून काही जण फिरायला जातात वगैरे, मतदान करत नाही. की त्यांना आम्ही NSS युनिटतर्फे असा संदेश देतो स्क्रिप्टमध्ये की तुम्ही तुमचा स्वतःचा हक्क आहे तो बजवा. प्रत्येकाला स्वतः म्हणजे एक कार्यकर्ता बोलता येईल की जो कार्यकर्ता आहे तो तुम्हाला निवडायचा हक्क आहे, तो कसा असला पाहिजे तो तुम्ही प्रामाणिकपणे निवडा. त्याचा प्रामाणिकपणा काय, तो आपल्या समाजासाठी काय करू शकतो हे तुम्हाला निवडता आलं पाहिजे. जो नेता आपण निवडतो तो आपल्या समाजाचं काय भवितव्य काय कसं उज्ज्वल करेल आणि आपल्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या कशा तडेच नेईल अशा प्रकारचे मत या ठिकाणी विद्यार्थी. अजून काही विद्यार्थी आपण त्यांच्यासमोर आज जी काही रॅली काढली आणि तुम्ही जो काही पथनाट्य या ठिकाणी सादर केलं त्या पथनाट्याचा एम काय होता, म्हणजे उद्देश काय होता आणि ह्या एमनुसार तुम्ही तुमच्या जीवनात वागताय का? आमचा मेन उद्देश असा होता की आपल्या भारतीय संविधानाने मतदान हा आपला मानवी हक्क दिलेला आहे आपल्याला, पण आज बरेचसे लोक मतदानाला जायला बघत नाही. मतदानाचा दिवस एक हॉलिडे म्हणून सेलिब्रेट केला जातो आहे. काही लोक तर मतदान करायचं कष्ट देखील घ्यायला बघत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आणि नंतर ते सरकारला कोसत बसतात. पण आपण जर विचार केला की आपण जर योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन योग्य त्या उमेदवाराला निवडून दिलं असतं तरी परिस्थिती आपल्यावरती येणारच नाही. त्यासाठी आपण स्वतः अवेअर व्हायला पाहिजे. मतदानाचा जो हक्क आहे किंवा मतदानाचं जे काही एक व्हॅल्यू आहे काहीतरी ते आपण स्वतः समजून घ्यायला पाहिजे, काही इम्पॉर्टन्स काय आहेत त्या मतदानाचे. त्याच्यामुळे मग आपण प्रिपेअर होऊ शकतो की कशासाठी हवं आहे. आपण स्वतःला आधी चाचपून पाहिलं पाहिजे, स्वतः आपण आधी बघितलं पाहिजे मतदानाचा हक्क काय आणि त्याचा अधिकार आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे, तर आपण लोकांना अवेअरनेस आपल्या लोकांपर्यंत आपली मतं पोहोचू शकतो. ह्या ठिकाणी ह्या ज्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आणि ज्या आयोजक ह्या कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या ज्या अधिकारी आहेत, नायब तहसीलदार, आपण त्यांच्यासमोर मॅडम हा जो कार्यक्रम आयोजन करण्यामागचं आणि या ठिकाणी जे काही विविध कार्यक्रम तुम्ही आज आयोजित केले यामागचा तुमचा उद्देश काय होता? या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस, म्हणजे आपण प्रजासत्ताक झालो 26 जानेवारी 1950ला आणि बरोबर एक दिवस अगोदर भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि तो भारत निवडणूक आयोगाचा जो फाउंडेशन डे आहे, स्थापनेचा दिवस आहे, तो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जावा असं 2011 पासून आयोगाने निर्देश दिले आणि त्यानुसार आज हा 8वा राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा केलेला आहे. या दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सगळ्यात जास्त फोकस जर कशावर असेल तर तो तरुण आणि पात्र मतदारांना ह्या पॉलिटिकल प्रोसेसमध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये समाविष्ट करणे, त्यांची जास्तीत जास्त नोंदणी होणे आणि त्यांनी ह्या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली पार्टिसिपेशन करणे, वोट करणे आणि आपल्या फॅमिलीला पण एनकरेज करणे हा हेतू याचा असतो. या दिवशी जास्तीत जास्त तरुण मतदारांचे फॉर्म्स भरून घेतले जातात. पण मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की आमच्याकडे आपण अगोदरच त्यांचे फॉर्म भरून घेऊन आज जवळजवळ इकडच्या सगळ्या कॉलेजेसला कव्हर केलं. त्यातले टॉप कॉलेजेस आहेत बिर्ला, अगरवाल, सोनावणे, मुथा, ह्या सर्व मुलांची नावं आज ऑलरेडी 18 ते 21 वयोगट, म्हणजे जी मुलं जी मतदान प्रक्रियेपासून दूर असतात, त्यांचा काही संबंध ते आपल्या कॉलेज विश्वात असतात, पण ती ह्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करणार आहेत. त्यामुळे आपल्या मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार आहे. म्हणजे ऑलरेडी जो आयोगाचा हेतू आहे की तरुण व पात्र मतदारांना ह्या पॉलिटिकल प्रोसेसमध्ये आणणे, तर त्यामध्ये मला असं वाटतं आपण ऑलरेडी यशस्वी झालेलो आहोत. आणि आजचा कार्यक्रम त्यांनीच केलेलं पथनाट्य, यातून त्यांनी जे मेसेजेस दिले, जे समाजापर्यंत पोहोचवले, त्याच्यानुसार आपण नक्कीच स्ट्रॉंग आणि बेटर डेमोक्रेसीकडे आपल्या मतदानातून ऑलरेडी वाटचाल केलेली आहे असं मला वाटतं. या ठिकाणी तरुणांनी आणि पात्र मतदारांनी यामध्ये सहभागी व्हावं हाच ह्या दिनाचा आणि ह्या कार्यक्रमाचा मेन उद्देश होता. आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी वारंवार राबवतो आणि समाजामध्ये मतदानानिमित्त जी काय जनजागृती व्हावी हाच या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचं मॅडमने सांगितलं. कॅमेरामन विनोद पाटीलसह उमेश जाधव, बालकोडी मराठी, कल्याण.